हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अर्थनियोजन प्रकरण 4 ते पाहणार आहोत. त्यामधील आपण थेरॉटिकल भाग आज घेणार आहोत, कारण ह्या थेअरीवरच आधारित आपल्याला 1 गुणांसाठी जे प्रश्न आहेत ते विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला थेअरीचं नॉलेज ही असणं, थोडे जे महत्त्वाचे आहेत मुद्दे ते माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून आपण काही गोष्टी पाहत आहोत. बघा काय त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या देशात 1 जुलै 2017 पासून GST ही कर प्रणाली अंमलात आली आहे. आता प्रत्येकाला GST माहितीच असेल. आपण प्रत्येक हॉटेलमध्ये गेलो, दुकानामध्ये काही सामान आणायला गेलो तर आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला GST प्रत्येकाला भरावीच लागते. 1 जुलै 2017 पासून ही कर प्रणाली अंमलात आली. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्या देशात डॅश डॅश MCQ टाईपचा जो प्रश्न आहे, कधी GST प्रणाली अंमलात आली, तर तुम्हाला माहिती असायला हवं 1 जुलै 2017. बरोबर. बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, GSTचे पूर्ण रूप काय आहे प्रत्येकाला माहितीच असेल, कारण 2017 पासून GST आपल्याला इथे लागू झालेली आहे. GSTचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, राईट. आता GSTN म्हणजे काय? GSTN म्हणजे काय? जे व्यापारी असतात ना, त्यांना GSTN नंबर असतो. बघा त्याचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. ह्याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, याचा किंवा GSTचा, आणि GSTNचा किंवा GSTचा, या दोन्हीपैकी एक. हा व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक आहे. यात किती अक्षरे असतात? 15 अक्षरे असतात. हे माहिती असायला हवं. GSTN नंबरमध्ये 15 अक्षरे असतात. हा व्यापाऱ्याचा ओळख नंबर आहे, ओळख क्रमांक किंवा नंबर आहे. बरोबर. पॅन म्हणजेच काय? परमनंट अकाउंट नंबर. हे प्रत्येकाला, ज्यांचे वय 18 वर्ष कंप्लीट होतात त्या प्रत्येकाला पॅन कार्ड आता कंपल्सरीच आहे प्रत्येकाकडे, आणि हे असतं, सर्वांना माहिती आहे पॅन कार्ड म्हणजे काय. परमनंट अकाउंट नंबर. यामध्ये किती अक्षरे असतात? 10 अक्षरे. बघा पॅन कार्डमध्ये 10 अक्षरे असतात आणि GSTNमध्ये किती असतात? 15. इथं जंबल व्हायचं नाही, कारण यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतो की GSTNमध्ये किती अक्षरे असतात किंवा पॅनमध्ये किती अक्षरे असतात. पॅनमध्ये 10 आणि GSTNमध्ये 15. ते लक्षात ठेवायचं. बघा करपात्र किंमत म्हणजे ज्या किमतीवर कर आकारला जातो ती किंमत होय. करपात्र किंमत म्हणजे काय? ज्या गोष्टीवर, कोणत्याही गोष्टीवर, ज्याही गोष्टीवर, एखादी कुठलीही गोष्ट असते त्याच्यावर जो कर आकारला जातो त्या कराला काय म्हणतात? करपात्र किंमत. बरोबर. वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर म्हणजेच काय असतो? आउटपुट टॅक्स. बरोबर. आउटपुट टॅक्स म्हणजे काय? वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर. बरोबर. मग आता एखादा कोणताही व्यापारी असतो, वस्तू जेव्हा विकतो त्यावर पण आपल्याला GST आकारतो. बरोबर. मग ते आपण जेव्हा GST देतो त्याला, तेच म्हणजे त्याचं काय आहे? आउटपुट टॅक्स. बरोबर. त्यानंतर काय आहे? ITC म्हणजे काय? त्याच व्यापाऱ्याने वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजे त्याचा इनपुट टॅक्स. बरोबर. ITC म्हणजेच काय? इनपुट टॅक्स. या कराची तो गोळा केलेल्या करातून वजावट घेऊ शकतो. या कराच्या वजावटीलाच काय म्हणतात? ITC. पूर्णपणे समजून घ्या. व्यापाऱ्याने वस्तू खरेदीच्या वेळी काय आहे? दिलेला कर म्हणजे त्याचा काय झाला? इनपुट टॅक्स. आणि जो इनपुट टॅक्स आहे या कराची तो काय करतो? गोळा केलेल्या करातून वजावट घेऊ शकतो. या कराच्या वजावटीलाच काय म्हणतात? ITC. बरोबर. आणि व्यापाऱ्याचा देय GST बरोबर, हा फॉर्म्युला लक्षात घ्या. व्यापाऱ्याचा देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर. आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. हे थेअरी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या थेअरीवरच आपल्याला 1 गुणांचे, या प्रकरणातले 1 गुणांचे प्रश्न पाहायचे आहेत. म्हणून जे महत्त्वाचं आहे म्हणून मी हा टॉपिक कव्हर करते, जेणेकरून तुम्हाला 1 गुणांच्या प्रश्नांसाठी अडचण होणार नाही. बघा त्यानंतर काय आहे? शेअर काय असतो? कंपनीच्या भाग भांडवलातील एक भाग म्हणजे शेअर. बरोबर. आता कोणीही शेअर कोणत्याही कंपनीचे कोणाला घेऊ शकतात. बरोबर.
म्हणजेच काय आहे, तो कंपनीच्या भागभांडवलातील एक भाग, बरोबर, त्यालाच काय म्हणतात, शेअर. दर्शनी किंमत, दुसरं बघा काय दिलेलं आहे, दर्शनी किंमत. कंपनीच्या शेअर सर्टिफिकेटवर छापलेल्या एका शेअरच्या किमतीला शेअरची दर्शनी किंमत म्हणजेच काय, फेस व्हॅल्यू म्हणतात. दर्शनी किंमत म्हणजेच काय, कंपनीच्या शेअर सर्टिफिकेटवर छापलेल्या एका शेअरच्या किमतीला शेअरची दर्शनी किंमत म्हणतात. शेअर सर्टिफिकेटवर छापलेल्या एका शेअरच्या किमतीला शेअरची दर्शनी किंमत म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. डेफिनेशन येऊ शकते MCQ मध्ये. बघा नंतर काय दिलेलं आहे, बाजारभाव. ज्या किमतीने शेअर बाजारात शेअरची खरेदी विक्री होते त्या किमतीला काय म्हणतात, शेअरचा बाजारभाव. शेअरचा बाजारभाव म्हणजेच काय, ज्या किमतीने शेअर बाजारात शेअरची खरेदी विक्री होते तोच म्हणजे बाजारभाव. आता लाभांश म्हणजे काय, भागधारकांना मिळणारा नफ्याचा भाग म्हणजेच लाभांश होय. भागधारक म्हणजेच कोण, जो शेअर खरेदी करतो. समजा आता मी शेअर खरेदी केला, मग मी त्या कंपनीचा एक भागधारक आहे, बरोबर. मग त्यावर मला मिळालेला नफा, जर मला एखाद्या शेअरमध्ये प्रॉफिट झाला तर प्रॉफिट म्हणजेच काय असणार आहे, तो माझा लाभांश असणार आहे, बरोबर. आणि लाभांश हा नेहमी शेअरच्या कोणत्या किमतीवर दिला जातो, दर्शनी किमतीवर मिळतो, बरोबर. बघा हे महत्त्वाचे टॉपिक आहेत. जर बाजारभाव मोठा असेल दर्शनी किमतीपेक्षा, बघा बाजारभाव इज ग्रेटर दॅन दर्शनी किंमत, म्हणजेच बाजारभाव काय आहे, मोठा आहे. कशापेक्षा, दर्शनी किमतीपेक्षा मोठा असेल तर तो शेअर कशावर असतो, अधिमूल्यावर असतो, बरोबर. बाजारभाव मोठा असला दर्शनी किमतीपेक्षा तर तो शेअर काय असतो, अधिमूल्यावर. आणि जर बाजारभाव हा दर्शनी किमती एवढाच असेल, बरोबर असेल, म्हणजे बाजारभाव आणि दर्शनी किंमत एकच असेल तर तो शेअर काय असतो, सममूल्यावर, बरोबर. अधिमूल्य, सममूल्य आणि हे अवमूल्य, हे तिन्ही टॉपिक खूप महत्त्वाचे आहे. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. आणि बाजारभाव हा लहान असेल दर्शनी किमतीपेक्षा, म्हणजेच लेस दॅन असेल दर्शनी किमतीपेक्षा बाजारभाव, तर तो शेअर काय असतो, अवमूल्यावर, बरोबर. अवमूल्य कधी, सममूल्य कधी आणि अधिमूल्य कधी, हे लक्षात घ्यायचं. आणि बघा त्यावर प्रश्न कारण विचारला जाऊ शकतो. मग नंतर काय आहे, दलाली ही कशावर ठरवली जाते, बाजारभावावर आकारली जाते. मग खूप महत्त्वाचे टॉपिक आपण आज इथे कव्हर केलेले आहेत, ते जे की तुम्हाला 1 गुणांच्या प्रश्नांसाठी ह्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. तर नक्की ते नीट रीड करा, त्याचा अभ्यास करा. नक्की कशामध्ये काय आहे, कोणती काय फॉर्म्युला कोणता, परत त्यांची डेफिनेशन काय आहे, हे ग्रेटर दॅन, लेस दॅन, बाजारभाव, ते इक्वल कधी असतात, अवमूल्य कधी, सममूल्य कधी, हे नीट लक्षात घ्या, अभ्यास करा. आपण उद्यापासून 1 गुणांची या टॉपिकवरच प्रश्न घेणार आहोत, जे महत्त्वाचे तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोगी येतील असेच. तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात 1 गुणांसाठीचे या प्रकरणावर आधारित. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.